येऊ शकते त्या ठिकाणी भरती करावी असं जेव्हा सांगितलं त्यावेळी वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने भरत्यांचं TCSच्या माध्यमातून किंवा कुठेही ज्याला म्हणतो की पारदर्शकता ठेवून सर्व भागांमध्ये मग त्या महानगरपालिका असतील किंवा वेगवेगळ्या असणाऱ्या शासकीय ज्या नोकऱ्या होत्या ज्या प्रलंबित होत्या त्या सर्व ठिकाणी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने पारदर्शकपणे त्या ठिकाणी नोकऱ्यांच्या संधी ही तरुणांना मोठ्या प्रमाणामध्ये मिळत आहेत हे मला सांगायला आनंद होतो। नवी मुंबई या भागामध्ये एक विद्यापीठ 5 परदेशी विद्यापीठांचे करार झालेले आहेत आणि त्या ठिकाणी एज्युकेशन सिटी म्हणून येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबई हा जो भाग आहे तो भाग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना पाहायला मिळाला। तरुण शेकडो तरुण हे शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर असणाऱ्या काही प्रमुख युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षणासाठी जात असतात। त्यामुळे त्यांना बाहेरगावी न जाता ते याच ठिकाणी त्यांना शिक्षणाच्या व्यवस्था झाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातला प्रयत्न हा आपले देवेंद्रजींच्या नेतृत्वात झाला। याचा अर्थ फक्त लक्षात घेतला पाहिजे की आपल्या देशातील असणारी करन्सी जी आहे ही करन्सी बाहेरच्या देशामध्ये जेव्हा एखादा विद्यार्थी किंवा एखादा कोणीतरी ज्यावेळेला बाहेर जात असतो त्यावेळेला आपल्या देशातली जे पैसे जे आहेत ते बाहेर जात असतात, परंतु हीच जर शिक्षणाची व्यवस्था जर आपल्याच देशामध्ये झाली तर ती पूर्णच्या पूर्ण करन्सी जी आहे ती करन्सी आपोआप आपल्या देशामध्ये राहायला सुरुवात होईल। एक दूरदृष्टी असणारा नेता कसा असतो हे देवेंद्रजींनी या त्यांच्या विविध कामांमुळे आपल्याला लक्षात आणून दिलेलं आहे। सौर अपारंपरिक ऊर्जेच्या बाबतीमध्ये आपण सर्वांना पाहित असेल की ज्यांनी एखादे विजेचं उत्पादन करण्यासाठी जेवढा खर्च येत असतो त्यापेक्षा विजेची बचत केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो आणि एखादी इन्व्हेस्टमेंट जर आपण पूर्णच्या पूर्ण जर नैसर्गिकरित्या जर केली आणि त्याचा दूरगामी जर फायदा होणार असेल तर त्यासाठी आपण काम करायला हवं। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्यांनी केलेला हा ऐतिहासिक जो निर्णय होता त्या ऐतिहासिक निर्णयामुळे अपारंपरिक ऊर्जेला सर्वात जास्त महत्त्व हे महाराष्ट्रात दिल्यामुळे आपल्याला लक्षात येत आहे की पूर्ण देशभरामध्ये असं कुठेच झालं नाही किंवा कुठे होत नाही की विजेचा दर जो आहे विजेचा दर हा कमी होणं हे गेल्या 25 वर्षामध्ये कधीच झालं नाही। विजेचा दर वाढत्या आपल्याला सर्वांना दिसला परंतु तो कमी झाला याचं कारणच एक आहे की देवेंद्र फडणवीसजी यांची असणारी दूरदृष्टी आहे असं या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं। राज्य शासन असेल किंवा CBSE बोर्ड्स असतील किंवा ह्या सगळ्या ज्या आपलं असणारं शालेय शिक्षण आहे या शालेय शिक्षणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा असणारा जो इतिहास आहे तो इतिहास त्यामध्ये प्रामुख्याने शिकवला गेला पाहिजे। या दृष्टिकोनातून पाऊल हे या पूर्णच्या पूर्ण 1 वर्षामध्ये सातत्याने घेण्याचं काम झालं। मोठमोठ्या शहरांमध्ये क्रीडा संकुले तयार झाली पाहिजेत या दृष्टिकोनातला सुद्धा विचार केला गेला आहे। खेलो इंडियाच्या माध्यमातून देशभरामध्ये खेळाडूंना एक वेगळ्या पद्धतीचं मदत ही केंद्रातल्या सरकारच्या माध्यमातून होते, परंतु राज्यामध्ये सुद्धा एक खेळासाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पाहिजे या दृष्टिकोनातला प्रयत्न हा देवेंद्रजींच्या नेतृत्वातल्या या सरकारच्या माध्यमातून केला गेला। आपल्याला माहीत आहे की अहिल्याबाई होळकर यांची 350